कोडिंग म्हणजे काय आणि ते आपण कसं शिकू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सध्या लहान मुलांना कोडिंग शिकवा असं सांगणारी एक जाहिरात सतत सोशल मीडियावरती पाहायला मिळते. एका व्हाईट हॅट ज्युनियर नावाच्या कंपनीने केलेली ही जाहिरात आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांनी कोडिंग करणं शिकून घेतल्यास ते किती फायद्याचं आहे हे आपल्याला समजून येईल. मित्रांनो, नव्या एज्युकेशन पॉलिसीनुसार विद्यार्थ्यांना 6वी पासूनच कोडिंग शिकवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे आणि त्यामुळे सर्वांना कोडिंगचे महत्त्व आता समजून आले आहे. मित्रांनो, तुमच्याकडे नक्कीच एक स्मार्टफोन असेल आणि त्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी शोधल्या असतील. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही बऱ्याच वेबसाईट चालवल्या असतील. मित्रांनो, तुम्हाला वेबसाईट्स व सॉफ्टवेअर कसे बनवले जाते हे माहीत आहे का? नक्कीच नाही. हे सॉफ्टवेअर आणि हे वेबसाईट्स या कोडिंगद्वारे बनवल्या जातात, जे डेव्हलपर समजू शकतात आणि तयारही करू शकतात. आपण संगणक वापरत असताना फक्त बाहेरून सुरू असलेली प्रक्रिया आपल्याला दिसते, पण ही प्रक्रिया घडण्यासाठी जी काही रचना तयार केलेली असते त्याला कोडिंग असं म्हटलं जातं. ही रचना आपण बाहेरून पाहू शकत नाही. कोडिंगद्वारे संगणकास काय करावे ते सांगितले जाते. म्हणजे संगणकाला ज्या भाषेत समजते त्यास कोडिंग म्हणतात. प्रत्येकाला आजकाल संगणक आणि मोबाईलमध्ये रस आहे आणि आजकाल प्रत्येकाला वेळेनुसार राहण्याची इच्छा आहे. जर तुम्हाला संगणक प्रोग्राम, मोबाईल ॲप्स, वेबसाईट्स, गेम आणि सॉफ्टवेअरमध्ये काही शिकण्यात आणि करण्यास आवडत असल्यास आपण प्रथम प्रोग्रॅमिंग शिकले पाहिजे. प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरून अनेक प्रोग्राम बनवले जातात. प्रोग्रॅमिंगचा वापर आपल्या सर्व संगणकामध्ये, मोबाईलमध्ये आणि आपण वापरत असलेल्या सर्व स्मार्ट डिव्हाइसेसमध्ये होतो. प्रोग्रॅमर बरेच प्रोग्राम्स चालवितो आणि कोणताही प्रोग्राम तयार करतो. प्रोग्रॅमिंग आणि कोडिंग शिवाय वेबसाईटवरून सॉफ्टवेअरपर्यंत काहीही शक्य नाही. कोडिंगला प्रोग्रॅमिंग किंवा सोप्या भाषेत कॉम्प्युटरची भाषा असंही म्हणू शकतो. संगणकावर आपण जे काही करतो ते कोडिंगच्या माध्यमातूनच केलं जातं. या कोडिंगचा वापर करून वेबसाईट, गेम किंवा ॲप तयार करता येतात. तसंच या व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स सारख्या गोष्टी सुद्धा कोडिंगद्वारे तयार करता येऊ शकतात. मित्रांनो, आजकाल सर्व गोष्टी अधिक स्मार्ट होत चाललेल्या आहेत. जसे की आधी बँकेतून पैसे काढायचे, मग नंतर ATM मधून पैसे काढण्यास सुरुवात झाली आणि आता तरी घरी बसून आपण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकतो. यामध्ये आपला वेळही खूप वाचतो आणि आपल्याला काही त्रासही होत नाही. तर मग चला पाहूया कोडिंग म्हणजे काय आणि ते आपण कसे शिकू शकतो. संगणकात आपण कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग पाहू शकत नाही. प्रोग्रॅमिंगमध्ये बऱ्याच लँग्वेजेस असतात. काही वेब डेव्हलपमेंटसाठी वापरल्या जातात आणि काही अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटसाठी वापरल्या जातात, जे प्रत्येकजण ज्ञानाशिवाय वापरू शकत नाही. प्रोग्रॅमिंग किंवा कोडिंग करण्यासाठी आपल्याकडे त्याबद्दल चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. काही कोडिंग लँग्वेज ज्यांचा खूप वापर केला